शहरात राहणाऱ्या माणसाची नाळ गावाशी जोडून ठेवणारी गोष्ट म्हणजे गावची जत्रा. वर्षातून एकदा होणारी ही जत्रा त्या शहरात हरवलेल्या प्रत्येक माणसाला गावाकडची ओढ लावते. म्हणूनच आज माझ्यातल्या शहरातला माणूस गावाकडे निघालाय. काही तासांचा प्रवास, शहर मागे पडलं आणि रस्ते हळूहळू ओळखीचे वाटायला लागले आणि शेवटी मी गावात पोहोचलो. आधी आम्ही देवीच्या दर्शनासाठी पोहोचलो. हे आहे मंडाई कुंडाई देवी मंदिर. नीरा नदीच्या किनाऱ्यावर वसलेले हे मंदिर पावसाळ्यामध्ये पूर्ण पाण्याखाली जातं. गाव देवी श्री अंबिका मातेची शासनकाठी गावातून तुळजापूरला पायी जाते आणि पुन्हा गावात आल्यावरती देवीची जत्रा भरते. आम्ही पोचलो तेव्हा काठी या मंदिरातच होती. देवीच्या दर्शनासाठी भाविक भक्तांची गर्दी जमलेली होती. तुमच्या गावामध्ये कोणत्या देवी देवताची जत्रा भरते हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. दर्शन घेऊन आम्ही नीरा नदीच्या दर्शनासाठी पोहोचलो. ही नीरा नदी म्हणजे कित्येक गावांची जीवनवाहिनी. पुणे आणि सातारा या दोन्ही जिल्ह्यांमध्ये ही नदी वाहते. काही वेळानंतर देवीची शासनकाठी मंदिरातून मार्गस्थ झाली. पुढे ही काठी बऱ्याच ठिकाणी थांबते आणि रात्री गावाच्या चौकामध्ये येते, जिथे बरेच कार्यक्रम पार पडतात. त्यासाठी बराच वेळ होता, म्हणून मी पोचलो जत्रा बघायला. जत्रा म्हणलं की भरपूर खाण्यापिण्याचे, खेळण्याचे स्टॉल, लोकांची प्रचंड गर्दी. प्रत्येक जण आपला गाव अनुभवत असतो. लहानपणी जत्रा म्हणजे हट्ट. खेळणी पाहिली की घ्यायचीच, मिठाई दिसली की खायचीच. आईबाबांच्या हाताला धरून सगळं काही हवं असायचं. पण आता जत्रा तशीच आहे, पण मी बदललोय. खेळणी तशीच आहेत कदाचित, मोठं होणं म्हणजे हेच. पण तरी सुद्धा माझ्यातलं लहान मूल काहीतरी खेळायला पोचलंच. माझ्या मित्रांसोबत मी खेळलेला हा छोटासा खेळ. आता जत्रा म्हणलं की आकाश पाळणे, झुले याची पण वेगळीच मजा आहे. पण का माहित, मला या सगळ्या गोष्टीची आवड आधीपासूनच नाही. घरच्यांनी 10 वेळा चल म्हणून पण मी नाही गेलो. आता काही लोकांना वाटेल घाबरतो. ठीक आहे, तसं समजा, पण मी बसणार नाही याच्याशी मी ठाम होतो. घरचे सगळ्या राईड्स एन्जॉय करत होते, पण माझं लक्ष गेलं इथे. लहानपणी या गोष्टीकडे एक वेगळंच आकर्षण होतं. इथे बसायला घरच्यांकडे हट्ट करायला लागायचा. आज पैसे आहेत पण इथे जाऊ शकत नाही. मोठं होण्याचे फायदे आहेत, पण हे सर्व पाहिल्यावरती असं वाटतं आपण लहानच बरे होतो. इथे खेळणाऱ्या मुलांना पाहून मला माझं लहानपण आठवलं. जसा जसा वेळ पुढे जात होता तसं तसं सगळी गर्दी गावातल्या चौकाकडे निघाली. कारण गावाच्या चौकामध्ये खेळ सुरू होते. या खेळामध्ये ढोल ताशाच्या तालावर नाचत गुलालाची उधळण करण्यात येते. यंदाच्या खेळामध्ये ही गोष्ट पाहून मी खरंच खुश झालो. ती म्हणजे या लहान मुलांचा सहभाग. आपली परंपरा, संस्कृती जपण्याचे काम हे मुलं या वयापासूनच करतायत. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद, उत्साह होता आणि माहोल बघण्यासारखा होता. आता वेळ आली होती गावचा छबिना पाहण्याची. आता छबिना म्हणजे काय, तर देवीची शासनकाठी गावाच्या चौकात येते आणि त्यासमोर देवीच्या या लिकी, हलगी, ढोलकीच्या तालावर नाचून आनंद साजरा करतात. आणि हे पाहण्यासाठी गावकऱ्यांची आणि पाहुणे मंडळींची गर्दी जमते. अतिशय शिस्त पद्धतीने हा सोहळा पार पडतो.
लोक आजूबाजूला रिंगण करून तासन तास हा सोहळा पाहतात. देवीची जत्रा, देवीचा उत्सव अतिशय उत्साहात आणि दिमाखात पार पडतो. छबिना संपला. सर्व कार्यक्रम हळूहळू संपत आले आणि आता वेळ आली पुन्हा त्या शहराच्या जीवनाकडे परत जाण्याची. वर्षातून एकदाच येणारी ही जत्रा दरवेळी आनंद, सुख आणि गावाकडच्या जीवनाचा अनुभव देते. पुढच्या वेळी मी पुन्हा ही जत्रा अनुभवायला परत येईल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.